राज्यामध्ये केंद्र सरकारच्या माध्यमातून विविध धान्य खरेदी प्रक्रिया चालू होती। त्याच्यामध्ये केंद्र सरकारच्या माध्यमातून हरभरा खरेदी चालू होती। हरभरा खरेदी संदर्भात महाराष्ट्राला जवळपास 7,60,000 मेट्रिक टनाचा टार्गेट होता आणि 29 एप्रिलपर्यंत ही मुदत होती। 29 एप्रिलला मुदत संपली। राज्याचे माननीय मुख्यमंत्री महोदय यांनी केंद्र सरकारमध्ये शेतकऱ्यांच्या मागणीनुसार पाठपुरावा केला आणि काल जवळपास आपल्याकडे 60,000 मेट्रिक टन अधिकची खरेदी आणि त्याला 31 मेचा पर्यंतची मुदतवाढ ही आपल्याला मिळाली। आता महाराष्ट्रामध्ये अजून 60,000 मेट्रिक टन ही चणा खरेदी होणार आणि 31 मे पर्यंत ही मुदत वाढवण्यात आली। महाराष्ट्रामध्ये जवळपास 8,20,000 मेट्रिक टन ही चणा खरेदी याचं टार्गेट हे आपल्याला मिळालं असून आता पुढच्या काळामध्ये शेतकऱ्यांकडून ती खरेदी होईल। त्याचबरोबर आपल्याकडे तूर खरेदीची सुद्धा मुदत आता 31 मे पर्यंत म्हणजे पावसाळा येईपर्यंत ही वाढवण्यात आली आणि जवळपास 950 विविध खरेदी केंद्राच्या माध्यमातून ही खरेदी चालू आहे। संबंध महाराष्ट्रामध्ये आता पुन्हा एकदा आपल्या हरभरा खरेदीला वेग वाढेल। खरं तर मुख्यमंत्री महोदयांच्या पत्रामध्ये आम्ही अजून त्याला काही लाख टन आम्हाला द्यावे अशी मागणी केली, परंतु केंद्र सरकारने जो आपला जुना टार्गेट होता तो आपल्याला वाढवून दिला आहे। आता पुढच्या काळामध्ये अजून टार्गेटसाठी आमचा प्रयत्न राहणार आहे, परंतु हरभरा खरेदी आणि तूर खरेदी यांची मुदत आता 31 मे पर्यंत आहे आणि 60,000 मेट्रिक टन अधिकचा चणा खरेदी शेतकऱ्यांच्या हितासाठी राज्याचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रयत्नामुळे मिळालेले आहे। नाही, तूरसाठी आणि हरभरासाठी आता मुदत ही 31 मे पर्यंत केली। ऑलरेडी आपला तूरसाठी टार्गेट मोठा आहे, तो चालू आहे। हरभरासाठी टार्गेट संपला होता, तर अधिक आपल्याला 60,000 टन हे म्हणजे 58,632 टन ही आपल्याला कॅपॅसिटी मिळाली। अजून आपण त्यांच्याकडे एक्स्ट्राची मागणी केली। इतर राज्यामधलं जर टार्गेट पूर्ण होत नसेल तो टार्गेट महाराष्ट्राला द्यावा अशा प्रकारची मागणी आम्ही केलेली आहे। यातली माहिती मला नाही। राज्य शासकीय कर्मचाऱ्यांनी जो संप केला होता नवीन पेन्शन योजनेच्या कार्यक्रमासाठी आज त्या संदर्भातील परिपत्रक देखील लागू झालेलं आहे, त्यामुळे मोठ्या संख्येने जे कर्मचारी त्यांच्या पेन्शनचा मार्ग मोकळा होणार आहे। आपल्याला माहिती आहे की देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली असणारं शिंदे साहेब आणि सुनेत्राताईंच्या उपमुख्यमंत्री असलेलं हे सरकार हे शेतकऱ्यांच्या हितासाठी सामान्य लोकांच्या हितासाठी काम करत असतं। कर्मचाऱ्यांच्या संदर्भात देखील जे महत्त्वाचे निर्णय ते योग्य वेळी आमच्या सरकारने घेतले। अगदी पोलीस पाटीलपासून तर अनेक लोकांच्या पगारवाढीमध्ये सुद्धा मोठा निर्णय राज्य सरकारने घेतलेला आहे आणि आता पेन्शन असेल, इतर साऱ्या गोष्टी असतील, कामकाजाचा वेळ असेल, नवीन जे आपल्याला अनुकंपावर आपल्याला माहिती आहे की जवळपास 30-40 वर्ष अनुकंपाच्या बाबतीतले निर्णय झाले नाहीत, ते सगळे अत्यंत पुरोगामी महत्त्वाचे निर्णय घेऊन 10,000 कर्मचाऱ्यांचा नोकरीचा मार्ग मोकळा झालेला आहे। राज्य सरकारमध्ये अनेक जागा खाली आहेत आणि हजारोच्या संख्येने मला वाटतं जवळपास 50-70 हजार कर्मचाऱ्यांना भरतीचा मार्ग हा मोकळा होणार आहे। त्याला अत्यंत वेगवान कार्यपद्धतीने या सगळ्या गोष्टी होणार आहे आणि त्याच्यासाठी अत्यंत पारदर्शक ही सगळी प्रणाली लागू केली। नवीन युवकांना, सुशिक्षित युवकांना राज्य सरकारमध्ये काम करण्याची मोठी संधी मिळणार आहे। त्याचबरोबर पेन्शनच्या संदर्भातला विषयसुद्धा राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी योग्य निर्णय घेतलेला आहे। त्यांचं मी मनापासून धन्यवाद करतो, अभिनंदन करतो। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क
आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव